नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये ठेका पद्धती आणि ज्या परिचारिका टेम्पररी म्हणजे महानगरपालिकेच्या पॅरोलवरती काम करतात, परंतु त्याला समान वेतन मिळत नाही। त्यांच्या देखील काही समस्या आहेत। त्यांचे पीएफचे पैसे देखील त्यांना बरोबर मिळत नाहीत। यामुळे त्या सर्व आज येथे श्रमजीवी संघटनेच्या बॅनरखाली आंदोलनासाठी आलेले आहेत। आज ह्या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये त्यांचे मागण्या आयुक्त साहेबांकडे त्यांनी पाठवलेले आहेत। तसेच ह्या ठिकाणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ह्या देखील आलेले आहेत। त्यांनी आता काय सांगितलं ते आपण ऐकूया। बघा, आज सगळे महानगरपालिकेतले आता तुम्ही बघता इथे हजारो कर्मचारी हे इथे आंदोलन करतायत आणि श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ते सगळेजण एकत्र झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत। आणि मला श्रमजीवी संघटनेचे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुलतानभाई पटेल यांचा मला फोन आला की अशा पद्धतीने सगळे कामगार कर्मचारी हे आंदोलन करतायत आणि त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन करतायत। मला असं वाटतं आपली एकमेव महानगरपालिका असेल की जी फक्त ठेक्यावर चाललेली आहे। म्हणजे महानगरपालिकेचं पूर्ण शहराचं 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचं आपल्याला व्यवस्थापन करायचंय। नागरिकांना आपल्याला सोयी सुविधा पुरवायच्या आहेत, मूलभूत सोयी सुविधा पुरवायच्या आहेत आणि ह्या सोयी सुविधा आपण कोणाच्या आधारे पुरवणार तर ठेका कर्मचाऱ्यांच्या आधारावर पुरवणार। ठेका कर्मचारी कोण आहेत तर कोणता तरी ठेकेदार आहे। मग तो ठेकेदार ठरवणार का की कामं कशी करायची, कर्मचाऱ्यांना पगार किती द्यायचा, कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज कशा असणार, कर्मचाऱ्यांना भत्ता किती द्यायचा। तर हे सगळं जे आहे ही महानगरपालिकेचं पूर्ण व्यवस्थापन हे या कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे। जर कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर महानगरपालिकेतल्या नागरिकांना न्याय कसा मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्यामुळे इतक्या आता 2009 ला महानगरपालिका स्थापन झाली आहे, हे 2025 आहे। हे जवळपास इतक्या वर्षांनंतरही महानगरपालिका फक्त ठेक्यावर चाललेली आहे। तर हे चित्र अजिबात मला असं वाटतं की बरोबर नाहीये, चुकीचं आहे या कर्मचाऱ्यांसाठीही आणि पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांसाठी। त्याच्यामुळे मी वसईची लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आणि श्रमजीवी संघटनेशी मी संलग्न असल्याने मला हे सगळे कर्मचारी माझ्याकडे सुद्धा आले होते आणि श्रमजीवी संघटनेचे सुलतानभाई पटेल यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या सोबत खांद्याला खांदा लावून मी उभी राहीन आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जिथे जिथे पाठपुरावा करणं आवश्यक असेल, मग तो मुख्यमंत्र्यांकडे करणं आवश्यक असेल, आणखीन कुठच्या सरकारच्या डिपार्टमेंट्सकडे, नगर विकास डिपार्टमेंटकडे करणं आवश्यक असेल, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणं असेल, तो जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांच्या बरोबर उभं राहून लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य करणार आहे। आणि मी या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे कारण की नागरिकांसोबत मी लोकप्रतिनिधी यांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे यांच्या न्यायासाठी ते जर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांना पण न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करून त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। बघा, कर्मचारी हे ठेक्यावरती आहे, त्याच्यामुळे त्यांचा पगार नियमित नाहीये, त्यांची सिक्युरिटी नाहीये। सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा एखाद्या नोकरी करतो 10-10 वर्ष 15-15 वर्ष एखाद्या संस्थेमध्ये आपण काम करतो तेव्हा आपल्याला सुद्धा सिक्युरिटी पाहिजे असते, सुरक्षितता हवी असते आपल्या नोकरीची। आज ठेक्यावर असल्यामुळे त्यांना ती सुरक्षितता नाहीये, त्यांचे प्रमोशन्स होत नाहीये, त्यांना भत्ते मिळत नाहीये, त्यांना जे सरकारी नियमानुसार जे वेतन मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या मागण्या आहेत। ठोक वेतनावर घेण्याची त्यांची पहिली मागणी आहे, परमनंट करण्याची नंतरची गोष्ट आहे। आधी ठोक वेतनावर तर घ्या, इतके वर्ष ते काम करतायत, 15 वर्ष झाली ते काम करतायत, त्यांना ठोक वेतनावर घ्या, बाकीच्या पुढच्या प्रोसिजर्स नंतर होत राहतील। तर मुख्य मागणी त्यांची ठोक वेतनावर घेण्याची आहे आणि त्यांना 15 वर्ष त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी नक्की प्रयत्न करेन। या ठिकाणी आंदोलनासाठी ज्या ह्या परिचारिका आणि इतर कर्मचारी हे सर्व इथे बसलेले आहेत। ह्याच्यातले काही परिचारिका ह्यांना आपण विचारूया, तुमचं मुख्य मागण्या काय आणि तुम्ही कशासाठी इथे आंदोलनासाठी बसलेले आहात? तुमचं नाव काय मॅडम? ऍक्च्युली वरून जेव्हा येतील ना तेव्हा मी सांगू शकते। तुम्ही बोला, तुमचं हे तुम्ही कशासाठी आले आज? ऍक्च्युली आम्हाला 10 वर्ष झाली जॉबला आणि आम्हाला इथे न्याय हवाय, म्हणजे आम्हाला परमनंट व्हायचंय ह्या फील्डमध्ये।
मग तुम्हाला आता पगार महानगरपालिका देते की ठेका पद्धतीतून मिळतो पैसे? ऍक्च्युली आम्ही ठेका पद्धतीने आहोत. तुम्हाला पीएफ चे पैसे वगैरे मिळतात का? पीएफ चे पैसे मिळतात आम्हाला. मग आता तुमच्या मागण्या ह्या परमनंट होण्यासाठी आहे. परमनंट साठी आहेत. तर आपण इथे बघत आहात, इथे ज्या नर्स गेले 15 वर्षापासून इथे महानगरपालिकेत काम करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे आम्ही ज्या वेळेला कोविड सारखा भयानक आजार आपल्या ह्या संपूर्ण जगावरती आलेला, त्यावेळेला आम्ही वसईत प्रत्येक आमची काही समस्या असू द्या, आमचा काही त्रास असू द्या, तरी आम्ही तो त्रास बाजूला ठेवून आम्ही लोकांच्या सेवेसाठी काम करत होतो. परंतु आज हा सर्व केलेला काम आणि आम्ही जे काही आता सेवा देतो, ही सेवा सर्व ह्या लोकांनी आमची विचारात न घेता आम्हाला आमचं घरदार चालवण्यासाठी, आम्हाला सन्मानपूर्वक, आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी आम्हाला जर का परमनंट केलं आणि आम्हाला जर का महानगरपालिकेच्या ज्या पगार पेरोल वरती आम्हाला जर घेतलं गेलं, तर आम्ही एक सन्मानपूर्वक काम करू शकतो, जनतेची सेवा करू शकतो आणि आम्ही सन्मानाने जगू शकतो. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा. नमस्कार.